मी आज आलोय अमुक तमुकच्या ऑफिसमध्ये शार्दूल बरोबर. शार्दूल, मला तुला असं विचारायचंय की जे कंटेंट क्रिएटर्स असतात ते काय फायनान्शियल मिस्टेक्स करतात आणि त्यांना अवॉइड करता येतील? हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याचदा मी हे बघितलं की लोक पहिल्या दिवशी खूप महागडे इक्विपमेंट विकत घेतात आणि थँकफुली आता महागडे इक्विपमेंट घ्यायची गरज नाही, तुम्ही साध्या फोनवरती करू शकता आणि अगदी असं रॉ केलं तरी चालतं, त्यांनी वर्क होतं. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा लोक 2-3 महिन्यात येणाऱ्या रेव्हेन्यूवरती ठरवतात की अरे चला आता मी फुल टाइम कॉन्टेंट क्रिएटर होतो, मी जॉब सोडतो. पण काही दिवस म्हणजे 6 महिने तरी किमान तुम्ही काम केलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे की रेग्युलर इन्कम किती येतोय, तो तुमच्या बाकी ट्रेडिशनल इन्कमला मॅच करतोय का, मगच उडी घेतली पाहिजे. आणि हा तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची मला असं जाणवलं की आम्ही ती करतो की युनिट इकॉनॉमिक्स मॅच करतो की पर कॉन्टेंट पीसची कॉस्ट काय आहे, म्हणजे तुमचे कॅमेरा इक्विपमेंटची कॉस्ट काय आहे, तुमच्या टीमची कॉस्ट काय आहे, तुमची एडिटिंगची कॉस्ट काय, आणि सगळ्यात महत्वाचं तुमची स्वतःची कॉस्ट काय आहे, ती लोक काउंट करत नाहीत. बरोबर. आणि त्याच्यानंतर तुमचा प्रॉफिट पुरतोय का ते बघितलं तरच मग लक्षात येतं की प्रॉफिटेबिलिटी किती आपली, आणि त्याच्यावरती तुम्ही ठरवलं पाहिजे की बाबा फुल टाइम करायचं का, अजून पार्ट टाइमच करण्यात योग्य आहे. परफेक्ट, थँक्यू.